बाग आहे साधारण 2013 मधली लागवड आहे. जवळपास 13 वर्ष झाली आहेत. साई सरबती जातीचं हे वाण आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आणि महाराष्ट्रामधली एक सर्वोत्तम जात म्हणण्यात आलं. त्याच्यामध्ये फळ रसदार आहेत आणि हमखास मृगभारासाठी फार उत्तम असलेली मृगभारासाठी तर त्यासाठी एक ही चांगली बाग आहे. ह्याच्यामध्ये मृगला कमी येतं सर, त्याच्याविषयी जास्त सांगितलं. तर ह्याच्यामध्ये एक रंगपूर लाईन नावाचा रूटस्टॉक आहे. आता शक्यतो काय होतं, लिंबूवर्गीय फळांमध्ये रूटस्टॉकची भूमिका फार महत्त्वाची असते. रूटस्टॉक म्हणजे खुंट, ज्याच्यावरती आपण फळाची जात जे कलम केलेलं रोप असतं त्याला हे म्हणतात. खालचा भाग जो असतो, मुळांचा भाग जो असतो त्याला रूटस्टॉक म्हणतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये काय होतं, खूप सारे रोग आहेत. तसं फायटोप्टर आहे, टिंके आहे. तर जालन्याचे शेतकरी त्यामुळे मोसंबीविषयी कल्पना असण्याची आहे तुम्हाला, म्हणजे बऱ्यापैकी. फायटोप्टर आहे, डिंके आहे, टिस्टेजा व्हायरस आहे किंवा सिट्रस डिक्लायनर किंवा ह्या लिंबूवर्गीय फळांना कसं शक्यतो ही मायक्रोन्युट्रिएंट लविंग फ्रूट क्रॉप आहेत. त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये लागतात. नाहीतर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम डेफिशियन्सी, बोरॉन डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी ह्या सगळ्या तुम्हाला लगेच दिसून येतात. त्यामुळे याच्यामध्ये रूटस्टॉकची भूमिका जी आहे ती फार महत्त्वाची आहे. त्यामुळं रूटस्टॉक नेहमी घेताना रंगपूर लाईन घ्यायचा आहे किंवा रफ लेमन किंवा आपण जंगली लिंबू म्हणतो त्याला, किंवा ॲलेमो नावाचं एक नवीन रूटस्टॉक राष्ट्रीय सिट्रस म्हणजे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र जे आहे नागपूरला आहे, त्यांनी रिकमेंड केलेला ॲलिमो हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यावरती कलम केलेल्या किंवा डोळा भरलेल्या लिंबूवर्गीय फळांची आपल्याला लागवड करायची आहे. तर त्या रूटस्टॉकचं वैशिष्ट्य असं की दुष्काळाला अतिशय सहनशील. दुसरी गोष्ट, फायटोप्टोरासाठी रेझिस्टन्स, डिंक्या रोग कमी येतो. टिस्टेजा जो व्हायरसजन्य रोग आहे, विषाणूजन्य, तोही त्याच्यामध्ये कमी येतो. त्यामुळे या रूटस्टॉकची लागवड, या रूटस्टॉकवरती कलम भरलेले किंवा डोळा भरलेले रोप आपल्याला घ्यायचे आहेत. कोणते सर नाव सांगितलं? ॲलेमो. नागपूर. हां. आता आंध्र प्रदेशमधल्या जेव्हा नर्सरी म्हणजे कोणत्याही फळ पिकाबाबतीत एक साधारणपणे असं म्हणूयात, फळाची रोपं घेताना नेहमी शासनमान्य नर्सरी ज्या आहेत किंवा कृषी विद्यापीठाच्या ज्या नर्सरी आहेत त्यांच्याकडूनच घ्यायच्यात. त्याची रीतसर आपल्याला पावती घ्यायची आहे, कारण ही तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती एका वर्षासाठी नाही आहे. फळपीक जे तुम्ही लावता पुढच्या 10, 12, 15 वर्षासाठी. आता चिकूसारखी झाड आहेत ते 50-60 वर्षापर्यंत आरामात जातात. त्यामुळं पुढचं उत्पन्न हे त्याच्यावरती निर्भर असतं. त्यामुळं तुकाराम महाराजांनी म्हणलं, शुद्ध बीजापुढे फळे रसाळ. त्यामुळं शुद्ध बीज असणं हे गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळा काय होतं, बाहेरच्या नर्सरीमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की, आता कालचे एक शेतकरी होते सातारामधले की आम्हाला केसरचा म्हणून आंबा दिला आणि तो निघाला बंगाल. मग ही अशी फसगत होण्याची शक्यता असते, कारण त्यांनी काय ते रस्त्यावरचे जे समोर येऊन विकतात शेतकरी म्हणा किंवा व्यापारी असतात त्यांच्याकडून घेतलेलं असतं. त्याच्याकडे त्याची पावती नसते, त्याच्याबद्दल त्यांना त्या कलमाची माहिती नसते, त्या कलमाच्या आरोग्याबद्दल माहिती नसते. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या भागामध्ये नर्सरी व्यवसाय फार जोमात चालतो. मग ते घरोघरी पावसाळ्याच्या सुरुवातीला ट्रक भरून आणतात आणि दारोदारी जाऊन विकतात. तर तसं नाही करायचं आपल्याला, कारण बरेचसे शेतकरी असतील ज्यांनी आता आंबा लागवड भाऊसाहेब फुलकर फळबाग योजनेतनं केलेली असेल किंवा रोजगार हमी योजनेतून केलेली असेल. मग तेव्हा शासन पण तेच सांगतं की तुम्ही आम्हाला रीतसर पावती द्या त्याची. ही पावती आपल्याला फार जमेची गोष्ट असते. उद्या काय नुकसान झालं तर त्या पावतीच्या आधारे तुम्ही क्लेम करू शकता, नुकसान भरपाई तुम्ही मागू शकता. त्याच्यावरून तुम्हाला हमी मिळते की बाबा ह्याच जातीचं फळपीक आहे, ह्याच जातीचं रोप आहे. आता पुढच्या अजून गोष्टी आहेत. सर, आमचं गाव पोखरात गेलेलं पहा. आम्ही जे हे शेटरीचे झाडं लावले, आपल्या शिरा हिरव्या राहतात, पण आपल्या कडा, आपलं जे हे आहे पान ते पिवळं पडतं आणि मॅग्नेजमुळे पडतं. झिंकची गरज आहे, नाहीतर तुम्हाला पानं जे असतात ते लगेच तुम्हाला लहान म्हणजे पर्णगुच्छ बघायला मिळतो. आणि मोसंबीमध्ये काय होतं, रूटस्टॉक एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही रूटस्टॉक कोणता लावला आहे, जसे मी मगाशी रफ लेमन सांगितलं किंवा रंगपूर लाईम सांगितलं, रंगपुरीवर होतं काही झाड आहे त्याच्यावरती ससेप्टेबल आहे. ॲलिमो आहे. ह्या म्हणजे रूटस्टॉकची माहिती आपल्याला पाहिजे. आणि
दुसरी गोष्ट याच्यामध्ये व्हायरस आहे. दुसरी गोष्ट परत सिट्रस सायला नावाचा एक कीड येते की ज्याच्यामुळे सिट्रस ग्रीनिंगचं प्रमाण भारतामध्ये वाढलेलं आहे. आता फ्लोरिडा वगैरे त्या भागात जर म्हणजे ज्या बाहेरच्या देशातली शेती आहे ही पूर्णपणे जे फ्लोरिडामधली सिट्रस इंडस्ट्री आहे ती पूर्णपणे ह्याच्यामुळे नुकसानीमध्ये गेलेली आहे. सिट्रस ग्रीनिंग काय करतो त्याच्यासोबत एक बॅक्टेरिया कॅरी करतो. जसं मच्छर मलेरियाचा रोग कॅरी करतो तसंच सिट्रस सायला नावाचा एक कीड आहे ती कॅरी करते सिट्रस ग्रीनिंग. तो टिपिकल बॅक्टेरिया आहे किंवा मायकोप्लाझ्मा आहे. त्याच्यामुळं जे आहे रोगाचं प्रमाण वाढतं. आणि सिट्रस म्हणजे हे लिंबोर्गीय फळं कसं असतं ते कॉम्प्लेक्स असतात. मग कधी पाण्याचा ताण पडला आहे, कधी खतांचं व्यवस्थापन नीट नाही झालं, कधी रूट स्टॉकमुळं डिलेड इनकॉम्पॅटेबिलिटी येते किंवा वरतून वाळायला सुरू होतं. या खूप सारे घटक आहेत. त्यामुळं जमिनीचं आरोग्य आणि त्या झाडाचं आरोग्य हे व्यवस्थित ठेवणं ह्याच्यामुळं आपल्याला जे तुम्ही काडी वाळण्याची समस्या आहे ती थोड्याफार म्हणजे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कमी होऊ शकते जर तुम्ही झाडाचं आरोग्य व्यवस्थित जपत असाल तर. आणि विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्याचा जर व्यवस्थित तुम्ही शेड्यूल केला असेल तर ह्याचं प्रमाण कमी होतं.